सध्या ना खूप असं धावपळीचं जीवन झालेलं आहे आणि ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ना प्रत्येक महिलामध्ये काही ना काही कमतरता असते. कोणाचं लोह कमी असतं तर कोणाचं कॅल्शियम कमी असतं, कोणाला पित्ताचा त्रास असतो, तर काय अनेक असे भरपूर आजार असतात. शरीराकडे ना जास्त लक्ष दिलं जात नाही. तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, ही चटणी बनवून ठेवायची आणि रोज 1 चमचा जेवणासोबत खायची. म्हणजे आपल्यामध्ये जे लोह कमतरता असते किंवा कॅल्शियमची कमतरता असते ना, पचनाचा त्रास असेल तर ते सगळे आजार जे आहे ना ते आपले दूर होतात आणि महिन्यामध्ये तर 15 दिवसाच्या आत आपल्याला कॅल्शियमला खूप असा फरक पडतो. तर नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जास्त वेळ न घालवता आहे ना इथं व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे ना एक चटणीचा व्हिडिओ तो पण खूप छान असा रिस्पॉन्स दिला आहे सगळ्यांनी. तर आता या पण व्हिडिओला अशीच साथ द्या. तर चला आता सुरुवातीला ना लसूण घ्यायचं आहे. लसूण आहे ना जास्त काय घ्यायचं नाही, 1 पाकळीला पण कमी घ्यायचं कारण आता थोडंसं गरमी आहे. आणि नाही लसूण घातला तरी पण चालेल, पण लसूण आहे थोडंसं ओलसर असते त्यामुळं लसूण घालायची. इथे ना 5-6 पाकळ्या आहे ना त्या सोलून घेतल्या लसणाच्या, जास्त काय घेतल्या नाही आहे. लसूण सोलल्यानंतर ना त्यानंतर आपल्याला घ्यायचं तर कारळ, म्हणजेच कारळाची चटणी करणार आहे आपण. कारळाचे खूप असे फायदे आहे खाण्याचे, त्यापैकी मी भरपूर असे फायदे सांगितलेले आहे आणि खरंच फरक पडतो. मला तर फरक पडला आहे कॅल्शियमसाठी, खूप असं चांगला फरक पडला आहे कारळाच्या चटणीने. आता आपल्याला जसं खाता येईल तसं खायचं, पण चटणी खाल्ली ना तर सगळ्यात चांगलं. कारण जेवणासोबत आपण नेहमी आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्याचं जरा चवीला लागत नाही, त्यामुळं बनवून ठेवली ना चटणी खाल्ली तर चांगलीच. तर इथं आता आहे ना गॅस पेटवल्यानंतर आहे ना कढईमध्ये आहे ना लगेच कारळ टाकून द्यायचे आणि जे आहे ना एक अर्धा वाटीला थोडंसं वरती आहे, म्हणजे 1 वाटीचं आहे साधारण. आता ती भाजून घ्यायचे आहे चांगले. आवाज पण येतो तडतड आणि हातावरती ना ते सोलून पण बघायचे, म्हणजे लगेच जीवरची साल असते ना ती निघते. कमी गॅसवरती ना हे कारळ जे आहे ना भाजून घ्यायचे. याच्यात तुम्ही ना जवस पण घालू शकता, पण आहे ना जवस सेपरेट चटणी बनवली ना जवसची ती पण चांगली लागते. आता ही नुसती कारळाची चटणी तर ती सगळ्या म्हणजे पोषक तर आहेच आहे, पण चवीलाही छान लागते. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला तर म्हणजे खाण्यासाठी थोडासा नकारच असतो ना, तर अशा वेळेस ही तुम्ही चटणी बनवून ठेवली ना, चटणी पण खातील आणि त्यासोबत आहे ना चटणीसोबत कसं सगळे आपल्याला पोषक तत्वे जे आहे ना ते पण भेटतील. तर थोडेसे अजून भाजू देऊ 2 मिनटासाठी. साधारण कमी गॅसवरती ना 3 ते 4 मिनटं लागले, जास्त काय वेळ लागत नाही कारण एकदा कढई तापलेली असते त्यामुळं पटकन भाजली जाते. आणि आता भाजल्यानंतर आहे ना एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि थोडीशी थंड होऊ द्यायची. बघा इथं चांगले साल्ट निघत आहे. थंड झाल्याशिवाय ना मिक्सरला बारीक करायची नाही, नाहीतर ना जास्त असे गोळे होते आणि जास्त दिवस पण टिकत नाही चटणी. त्यामुळे ना कारळ जे आहे ना ते पूर्ण थंड होऊ द्यायचे, 10 मिनटं थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर मिक्सरला भांड्यामध्ये घालायचे आणि लसूण जो आहे ना तो लसूण घालायचा आहे. लसूण घातल्यानंतर ना लाल तिखट घालायचं आहे. आता इथं मिरच्या वापरायची नाही आणि लाल तिखट नसेल ना तर मिरच्या वापरल्या तर चालेल, पण अंदाज येतो तर लाल तिखटच घालायचं. इथं आहे ना पोहे खायचा 1 चमचा घातला मी आणि मिक्सर चालू बंद करत करत करायची आहे. सारखं चालू ठेवून चटणी करायची नाही, नाहीतर आहे ना एकदमच पावडर होते आणि पावडर झालेली काही चटणी चांगली लागत नाही टेस्टला. त्यामुळे ना थोडंसं मिक्सर चालू बंद करत करत चटणी करायची आहे. आणि मध्यंतर 2 गरकी दिल्यानंतर आहे ना मिक्स करून ना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा पोहे खायचं मीठ घातलं आहे. आता हे चमचे एकदम छोटे त्यामुळे 2 घातले, तर पोहे खायचा अर्धा चमचा आहे. आणि मीठ घातल्यानंतर याला मिक्स करून परत एक तडका देऊन घ्यायचा आहे. आता तुम्ही खलबत्त्यात ठेचली ना तरी पण चालेल. तर पहा इथं छान झाली ही चटणी आपली. आता याला परत परतायची गरज नाही आहे. आता ही जास्त काळ टिकवण्यासाठी ना एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायची. आणि थोडी जर केली ना तर सगळे जर घरात खात असतील ना तर संपणारच लगेच. 1 वाटीची काय जास्त नसते, पण जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला वेळ नसेल जास्त करून जर ठेवली ना तुम्ही काचेच्या बरणीमध्ये आरामशीर 1 ते 2 महिने ही चटणी टिकू शकता. फक्त त्यात काय करायचं मग, जो आपण कारळ केले का भाजले का ते एकदम पूर्णपणे थंड होऊ द्यायचे.
आणि लसणाचा वापर थोडासा कमी करायचा, म्हणजे आपली जे चटणी आहे ना बरोबर 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. तर इथे ना आपली कारळाची चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि कारळाची चटणी कशी झाली आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी कोणी आतापर्यंत खाल्लेली नाही त्यांनी सांगा, आणि खाल्लेली आहे त्यांनी पण सांगा. तुमच्याकडे कशा पद्धतीने केली जाते कारळाची चटणी ते पण सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आहे ना एकदा तरी कारळाची चटणी करून ठेवा. रोज 1 चमचा जेवणासोबत आहे ना तोंडी लावण्यासाठी ही चटणी खाऊ शकता तुम्ही. किंवा नुसती चटणी चपाती पण खा, खूप छान लागते. किंवा भात आणि चटणी खाल्ली तरी पण छानच लागते. ही चटणी जी आहे ना ती कुठल्याही भाजीबरोबर भाकरीबरोबर चांगली लागते. त्यामुळे ना घरामध्ये ना करूनच ठेवायची. ही चटणी वाटीभर तरी केली पाहिजे, कारण खूप अशी पोषक तत्वे आहे या चटणीमध्ये. हाडाचे कॅल्शियम आणि हृदयाचे जे म्हणतो ना आपण कमजोर, ते सगळं या चटणीमध्ये आहे. त्यामुळे ना चटणी एकदा नक्की करा. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.